राज्य शासनाने सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक पारदर्शक करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांमध्ये ई-पॉस मशीनला ऑनलाईन वजन काटे जोडले जाणार असून लाभार्थ्यांना अचूक धान्य वितरण होणार आहे। सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक पारदर्शक आणि सक्षम करण्यासाठी शासनाने नवी उपाययोजना अंमलात आणली आहे। आता अकोला जिल्ह्यासह राज्यातील सर्व रेशन दुकानांमध्ये ई-पॉस मशीनला ऑनलाईन वजन काटे जोडले जाणार आहेत। या नव्या प्रणालीमुळे धान्य वाटपातील तफावत कमी होऊन काळा बाजारावर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। पूर्वी ई-पॉस मशीनमध्ये नोंद झालेल्या धान्याचे प्रमाण आणि प्रत्यक्ष वजन काट्यावर दिले जाणारे धान्य यात फरक असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या। काही ठिकाणी धान्याचा काळा बाजार होत असल्याचे आरोपही करण्यात आले होते। मात्र आता ऑनलाईन जोडलेल्या वजन काट्यांमुळे प्रत्येक व्यवहाराची अचूक नोंद राहणार आहे। अकोला जिल्ह्यात एकूण 1061 स्वस्त धान्य दुकाने असून सुमारे 3,50,000 शिधापत्रिकाधारक लाभार्थी आहेत। येत्या काळात ई रेशन कार्डच्या ऐवजी स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रियाही सुरू असून शासनाने यास मान्यता दिली आहे। जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनीही या सुधारणेबाबत माहिती दिली आहे। आता शासनाने रास्तभाव दुकानांमधून वितरित करण्यात येणाऱ्या धान्याच्या वाटपामध्ये सुधारणा केलेली आहे। आता रास्तभाव दुकानांमधून असणाऱ्या ई-पॉस मशीनला डिजिटल वजन काटे जोडण्यात येणार आहेत। यामुळे ग्राहकांची सोय होणार आहे, लाभार्थ्यांना त्यांचे हक्काचे धान्य मिळणार आहे आणि या संदर्भाने ज्या काही तक्रारी प्राप्त होत होत्या त्यांचे प्रमाणही आता कमी होणार आहे। हे आता पुढच्या महिन्यापासून शक्यता आहे लवकरच लागू करण्यात येईल।